पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश वरचा पुढचा प्रॉब्लेम. मित्रांनो, PQ and R are partners in PQ stationers sharing profit and losses in 1:1:2 ratio. तीन पार्टनरचं कॅपिटल, जनरल रिझर्व्ह, लोन फ्रॉम क्यू आणि सन्ड्री क्रेडिटर्स असे लायबिलिटीचे आयटम दिलेले आहेत. असेटला जर आपण बघितलं तर तिथे गुडविल, बिल्डिंग, प्लांट, स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल आणि बँक आहे. खालती चार रिअलायझेशन दिलेले आहेत: 31 जुलै, 31 ऑगस्ट, 30 सप्टेंबर आणि 31 ऑक्टोबरला. रिअलायझेशनची अमाऊंट आणि प्रत्येक रिअलायझेशन वरच्या एक्सपेन्सची अमाऊंट दिली, जी त्यातून लेस करून आपल्याला घ्यावी लागेल. सुरुवातीला आपण बनवणार आहोत स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल आणि त्याच्यानंतर स्टेटमेंट शोइंग पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. पहिला आपण बनवूया स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल. स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल बनवत असताना तीन पार्टनरच्या कॅपिटलसाठी तीन कॉलम आपल्याला बनवायचे असतात आणि सुरुवातीला एक पर्टिक्युलर्सचा कॉलम. अशा पद्धतीने हे स्टेटमेंट आपण बनवणार. पर्टिक्युलर्स, पीज कॅपिटल, क्यूज कॅपिटल आणि आर्स कॅपिटल. रुपीज, रुपीज, रुपीज अशा पद्धतीने पहिली स्टेप जी आपण करतो ती म्हणजे कॅपिटलचे बॅलन्स जे काही असतात ते आपण सुरुवातीला लिहितो. कॅपिटल आता किती दिले बघा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला: 2,40,000, 1,60,000 आणि 3,00,000. 2,40,000, 1,60,000 आणि 3,00,000 अशा पद्धतीने पहिला आपण कॅपिटल लिहून घेतलं. आता जर जनरल रिझर्व्ह फंड अशा पद्धतीचं काही दिलेलं असेल किंवा प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स लायबिलिटी साइडला, तर ते आपल्याला ऍड करावं लागतं. त्यामुळं इथं आपण बघितलं तर जनरल रिझर्व्ह 80,000 दिलेला आहे. तो आपल्याला काय करावा लागेल, या कॅपिटलमध्ये ऍड करावा लागेल. प्रॉफिट शेअरिंग रेशिओ सुरुवातीला प्रॉब्लेमच्या एकाच 2 असा आपल्याला काय केलेला आहे, दिलेला आहे. त्यामुळे त्या रेशिओत आपल्याला जनरल रिझर्व्ह वाटायचा आहे. जनरल रिझर्व्ह कसा वाटणार, तर एकाच 2 मध्ये 80,000 दिलाय. तो 80,000 भागिले 4 केले 20,000 मिळते. 20,000 एके 20,000, 20,000 एके 20,000 आणि 2 आहे आरचा 26,000 गुणिले 40,000. हा जनरल रिझर्व्ह ऍड केला की जे मिळेल त्याला म्हणायचं ऍडजस्टेड कॅपिटल. ऍडजस्टेड कॅपिटल किती, 2,60,000 येईल दोघांची टोटल. पुढचं बघितलं तर 1,80,000 आणि त्याच्या पुढचं 3,40,000 टोटल्स आपण घेतलेले आहे. आपण काय केलं, पहिल्या स्टेपला कॅपिटल लिहिलं, दुसऱ्या स्टेपला काही ऍड केलं, तिसऱ्या स्टेपला आपल्याला ऍडजस्टेड कॅपिटल मिळालं. 4 नंबरला आपण लिहून घ्यायचा प्रॉफिट शेअरिंग रेशो. काय प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे, आता आपण वर लिहिला तोच एकाच 2. आता काय करायचं, तर आता आपण प्रॉफिट शेअरिंग रेशोनं दिलेल्या कॅपिटलला भागायचं. त्या माध्यमातून आपल्याला काय मिळेल, युनिट व्हॅल्यू मिळेल. युनिट व्हॅल्यू बरोबर ऍडजस्टेड कॅपिटल भागिले प्रॉफिट शेअरिंग रेशो. 2,60,000 भागिले 2,60,000, 1,80,000 भागिले 1,80,000, 3,40,000 भागिले 2 केलं की 1,70,000. हे आपल्याला काय मिळालं, तर युनिट व्हॅल्यू मिळालं. या युनिट व्हॅल्यू वरनं आपल्याला सगळ्यात लहान युनिट व्हॅल्यू कुठलं आहे ते बघायचंय. 2,60,000, 1,80,000 आणि 1,70,000 आपण बघितले ते 1,70,000 हे सगळ्यात काय कमी आहे. जे कमी असतं त्याला म्हणतात बेस कॅपिटल. त्यामुळे काय करायचं, तर ते बेस कॅपिटल 1,70,000 तिन्ही कॉलम मध्ये लिहून घ्यायचं. 1,70,000, 1,70,000, 1,70,000 सगळ्यात लहान.
त्याच्यानंतर आपण कॅल्क्युलेट करायचं प्रपोर्शनेट कॅपिटल. कसं डाउन करतात तर जे तुमचं बेस कॅपिटल आलंय त्या बेस कॅपिटलला प्रॉफिट शेअरिंग रेशोनं गुणलं की जे मिळतं त्याला म्हणतात काय प्रपोर्शनेट कॅपिटल. आता प्रॉफिट शेअरिंग रेशो यांचं 1,70,000 बेस कॅपिटल आलं सो प्रपोर्शनेट कॅपिटल पण 1,70,000. याची तीच गणना आहे 1,70,000 बेस कॅपिटल एक प्रॉफिट शेअरिंग रेशो सो 1,70,000 गुणिले 1 याचं पण 1,70,000. त्याच्यानंतर याचं मात्र 1,70,000 गुणिले प्रॉफिट शेअरिंग रेशो 2 आहे सो 3,40,000. अशा पद्धतीने आपण काढलं प्रपोर्शनेट कॅपिटल. आता आपल्याला एक्सेस कॅपिटल काढायला लागेल. एक्सेस कॅपिटल कसं काढायचं तर अगदी सोपं आहे. एक्सेस कॅपिटल बरोबर ऍडजस्टेड कॅपिटल वजा प्रपोर्शनेट कॅपिटल. ऍडजस्टेड कॅपिटल किती आहे याचं बघा. तिसऱ्या स्टेप मध्ये 2,60,000 प्रपोर्शनेट कॅपिटल 1,70,000 सो डिफरन्स किती आहे 90,000. यांचं बघा 1,80,000 आहे ऍडजस्टेड कॅपिटल क्यूचं 1,70,000 आहे त्याचं प्रपोर्शनेट कॅपिटल डिफरन्स 10,000 जो आला ते त्याचं एक्सेस कॅपिटल. तिसरा माणूस बघा आर याचं 3,40,000 आलं येतं मी 3,40,000 3,40,000 गेले मी एकाचं कोणाचं तरी नील येतं आणि दोघांचे एक्सेस कॅपिटल या स्टेपला काय होतं शिल्लक राहतं. आता ज्याचं नील आलं त्याच्याकडे पुन्हा आपण वळून बघत नसतो तर जे उरलेले दोघे असतात त्यांच्यामधून अल्टिमेट एक्सेस कॅपिटल आपण काय करत असतो काढत असतो. कसं काढत असतो तर त्याच्यासाठी देखील काही स्टेप आहेत. या 90,000 आणि 10,000 मधून पुढे जाण्यासाठी पहिली स्टेप असते ती म्हणजे यांचं जे आपलं 90,000 आणि 10,000 आलंय त्याला कन्सिडर करायचं इकडं ऍडजस्टेड कॅपिटल मध्ये जसं आलं होतं तसं आणि त्याच्यावरून आता काय करायचं युनिट व्हॅल्यू काढायचं. युनिट व्हॅल्यू जर बघितला तर ऍडजस्टेड कॅपिटल आता हे कन्सिडर करायचं 90,000 आणि 10,000 त्याला प्रॉफिट शेअरिंग रेशो भागायचं. प्रॉफिट शेअरिंग रेशो याचा एक 90,000 भागिले 1 म्हणजे 90,000. 90,000 भागिले 1 90,000 आलं. तसंच हे 10,000 भागिले 1 केलं की 10,000. त्याच्यानंतरच्या स्टेपला काय करायचं तर त्याच्यानंतरची जी स्टेप आहे त्याला आपण युनिट व्हॅल्यू जे आपलं आलेलं आहे त्या युनिट व्हॅल्यूच्या पुढची स्टेप म्हणजेच आपल्याला काय करायचं तर बेस कॅपिटल कोणतं आहे ते घ्यायचं. बेस कॅपिटल कोणतं आहे तर बेस कॅपिटल आहे दोघांतलं लहान 90 आणि 10 मधलं लहान किती आहे 10,000. आता काय करायचं पुढे तर पुढच्या स्टेपला बेस कॅपिटल नंतर आपण काढतो प्रपोर्शनेट कॅपिटल. प्रपोर्शनेट कॅपिटल कसं काढायचं तर बेस कॅपिटल गुणिले PSR. बेस कॅपिटल गुणिले PSR. बेस कॅपिटल आपला आहे 10,000 गुणिले प्रॉफिट शेअरिंग रेशो 1 म्हणजे 10,000. याचं पण 10,000 गुणिले 1 म्हणजे 10,000. आता शेवटची स्टेप इथं आपण काढणार जसं एक्सेस कॅपिटल 8 नंबरला काढलंय तसं इथं 12 नंबरला काढणार अल्टिमेट एक्सेस कॅपिटल. अल्टिमेट एक्सेस कॅपिटल हे काढत असताना जे आपलं कॅपिटल आलं होतं एक्सेस कॅपिटल त्याच्यामधनं बेस कॅपिटल करून आलेलं प्रपोर्शनेट कॅपिटल आपण काय करणार मायनस करणार. एक्सेस कॅपिटल मायनस प्रपोर्शनेट कॅपिटल. आता कसं मायनस करायचं बघा 90,000 वजा 10,000 जो राहिले 80,000 हे अल्टिमेट एक्सेस कॅपिटल आहे आणि 10 चे 10 गेले नील झाले म्हणजे क्यू पण सुटला. आता देताना हे जे 80,000 आहे हे एक नंबरला द्यायचं ते अल्टिमेट कॅपिटल असतं
2 नंबरला देत असताना आपल्याला द्यावं लागेल ते म्हणजे दुसरं कॅपिटल याचा अर्थ 10,000 आणि 10,000 याला 2 नंबरला द्यायचं आणि प्रॉफिट शेअरिंग रेशो मधलं जे आहे ते कॅपिटल आपण 3 नंबरला देणार 1,70,000 1,70,000 आणि 3,40,000. अशा पद्धतीमध्ये स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल बनवल्यानंतर अल्टिमेट एक्सेस कॅपिटल येतं ते पहिलं द्यायचं 80,000. एक्सेस कॅपिटल जे आपलं आलेलं असतं ते 10,000 आणि 10,000 प्रपोर्शनेट कॅपिटल दुसऱ्या स्टेप मधलं ते 2 नंबरला पेड करायचं आणि प्रपोर्शनेट कॅपिटल जे सुरुवातीला 7 नंबरच्या स्टेप मधलं असते 1,70,000 1,70,000 आणि 3,40,000 ते सर्वात शेवटी म्हणजे 3 नंबरला पेड करायचं असतं. आपण बघणार आहोत ते स्टेटमेंट शोइंग पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश कसं बनवायचं. लिहून घ्या स्टेटमेंट शोइंग piecemeal distribution of cash. मित्रांनो स्टेटमेंट बनवत असताना कसं बनवायचं बघा. पहिला कॉलम हा नेहमी पर्टिक्युलरचा असतो. दूसरा कॉलम कॅश अवेलेबल चा असतो. याच्यानंतर आपल्याला इतर काही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. एक्सटर्नल लायबिलिटी, आउटसाइडर्स लायबिलिटी असं काय काय आहे ते. इथं जर आपण बघितलं तर क्रेडिटर्स आणि लोन फ्रॉम क्यू या 2 आउटसाइड लायबिलिटी आहेत. त्याचे कॉलम आपल्याला बनवायला लागतील. क्रेडिटर्स, लोन फ्रॉम कोणाकडून लोन घेतले बघा बॅलन्स शीट मध्ये लोन फ्रॉम क्यू आहे. त्याच्यानंतर तिघांचे कॅपिटल अकाउंट आपल्याला बनवायला लागते. कोणती आहेत तर पी, क्यू आणि आर त्यांचे कॅपिटल्स बनवा. पी कॅपिटल, Q's कॅपिटल आणि R's कॅपिटल. अशा पद्धतीने आपण कॉलम्स तयार करून घेतले. जर कॉलम्स आपण बघितले तर एकूण 5 वेगवेगळ्या लायबिलिटीज आपल्याला द्यायच्या आहेत. क्रेडिटर्स, मग लोन फ्रॉम क्यू, त्याच्यानंतर पी, क्यू आणि आरचं कॅपिटल. आता काय करायचं तर याचे ओपनिंग बॅलन्स सगळ्याचे लिहून घ्यायचे. ओपनिंग बॅलन्स म्हणायचं. ओपनिंग बॅलन्स बघितला तर कॅश अवेलेबल बॅलन्स शीट मध्ये बघा किती दिलेली आहे. बॅलन्स शीट मध्ये आपण बघितलं तर कॅश अवेलेबल आपल्याला असेट साइडला दिसते 12,000. बँक बॅलन्स आहे तो लिहून टाका 12,000. त्याच्यानंतर क्रेडिटर 1,60,000 आहे, लोन 40,000 आहे. त्याच्यानंतर पी, क्यू आणि आर चं जर कॅपिटल आपण बघितलं तर 2,60,000, 1,80,000 आणि 3,40,000. 2,60,000, 1,80,000 आणि 3,40,000. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, आपण हे लायबिलिटीचे कॅपिटल घेतलेले नाहीये. ते जनरल रिझर्व्हचा बॅलन्स ऍड करून जे आलेलं आहे ते ऍडजस्टेड कॅपिटल या ठिकाणी काय केलेलं आहे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण बघायचं की पैसे कसे पेड करायचे. सुरुवातीला आपल्याकडे 12,000 रुपये आहेत. ते सुरुवातीला आपण पेड करणार लेस पेड टू. एक लक्षात घ्या की क्रेडिटर ही एक्सटर्नल लायबिलिटी आहे, त्यामुळे सुरुवात पहिल्यांदा 1,60,000 पेड करायचे. नंतर जे पैसे उरतील त्यातून 40,000चं लोन पेड करायचं आणि मग जे पैसे राहतील ते प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये पी, क्यू आणि आर यांना वाटायचे. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, एकास 2 आहे. करेक्ट. तर सुरुवातीला आपण क्रेडिटर कडे वळूया. 12,000 आपल्याकडे आहे.
ते 12,000 आपण क्रेडिटर्सना काय करणार देणार. 12 गेले, सो राहिले मी 1,48,000 क्रेडिटर शिल्लक राहिले. त्याच्यानंतर आता रिअलायझेशन कडे जायचं. तर प्रॉब्लेम मध्ये बघितलं तर आपलं फर्स्ट रिअलायझेशन आहे 31 जुलैला 3,40,000. 31 जुलैला हे आपल्याला दिसतंय. मग आता आपण काय करायचं तर बघायचं पहिलं रिअलायझेशन किती आहे तर ते 1,10,000 आहे आणि 2,000 त्यातला काय आहे एक्सपेन्स आहे. लिहायचं फर्स्ट रिअलायझेशन 31 जुलै. फर्स्ट रिअलायझेशन 1,10,000 त्यातला 2,000 रिअलायझेशन एक्सपेन्स गेला म्हणजे उरले 1,08,000. आता या 1,08,000 मध्ये आपल्याला 1,48,000 क्रेडिटरला द्यायचे. त्यामुळे सगळेचे सगळे आपण काय करणार देऊन टाकणार. पेड टू क्रेडिटर्स 1,08,000 1,08,000. आता जर बघितला तर इथं नील झालेलं आहे आपलं कॅश अवेलेबल. क्रेडिटर अजूनही 40,000 काय आहे शिल्लक आहे. त्याच्यानंतर आपण बघणार सेकंड रिअलायझेशन. सेकंड रिअलायझेशन आपलं 31 ऑगस्टला झालेलं आहे आणि 31 ऑगस्ट सेकंड रिअलायझेशन जर आपण बघितलं तर ते 3,40,000 पैकी 10,000 एक्सपेन्स आहे. सो राहतात 3,30,000. क्रेडिटर आपल्याला किती द्यायचे तर 40,000 ते सुरुवातीला देऊन टाकू. लेस पेड टू क्रेडिटर्स 3,30,000 मधून 40,000 गेले. सो आपले शिल्लक राहतात 2,90,000. 40,000 40,000 गेले म्हटल्यावर क्रेडिटर्स झाले नीट. हा कॉलम पुन्हा बघायची गरज नाही. आता वळायचं लोन फ्रॉम न्यू कडे. आपल्याकडे 2,90,000 रुपये आणि किती लोन किती द्यायचं आहे आपल्याला 40,000. सो द्यायचं लेस पेड क्यूज लोन. क्यूचं लोन आहे 40,000 ते आपण 40,000 रुपये देऊन टाकायचे. 40,000 40,000 गेले. क्यूचं लोन 3 झालं. हा कॉलम पुन्हा बघायची गरज नाही. शिल्लक राहिले आपल्याकडे 2,50,000 रुपये. आता या ठिकाणी आपल्याला पुढचा जो भाग आहे तो म्हणजे तिघांची कॅपिटल बाकी आहे पी क्यू आणि आर. आता तिघांची कॅपिटल एकाच लेवलची असल्यामुळे एकाच वेळी आपल्याला ती काय करायला लागणार आहे पेड करायला लागणार आहे. पण ती पेड करत असताना आपल्याला स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल बघायचं. तिथं जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात पहिले आपल्याला अल्टिमेट एक्सेस कॅपिटल जे 80,000 आहे ते पेड करायचे आणि ते आहे पीच. त्यामुळे पहिले 80,000 रुपये आपण कोणाला देणार आहे पी ला देणार. लेस पेड पीच अल्टिमेट कॅपिटल अल्टिमेट एक्सेस कॅपिटल 80,000. 2,50,000 गेले म्हणजे राहिले 1,70,000. पीच्या कॉलम मध्ये 80,000. त्याचा आता 80,000 2,60,000 मधून गेल्यावर राहतात शिल्लक किती तर 1,80,000. अशा पद्धतीने आपण पीचं अल्टिमेट कॅपिटल काय केलं दिलं. त्याच्यानंतर दोघांचं एक्सेस कॅपिटल आहे बघा. दोघांचं एक्सेस कॅपिटल काय आले पहिल्या स्टेपला तर पहिल्या स्टेपला आपल्याला एक्सेस कॅपिटल म्हणून दिसत आहे पी आणि क्यू चे 10,000 रुपये असे एकूण 20,000 ते आपल्याला पे करावे लागतील. लेस पे पी अँड क्यू एक्सेस कॅपिटल. आता किती आहे त्यांचं एक्सेस कॅपिटल तर 10 आणि
1,50,000 शिल्लक 10,000 P ला द्यायचे, 10,000 Q ला द्यायचे. 10,000 दिले, याचे राहिले 1,80,000, 10 गेल्यावर 1,70,000, यांचे 1,80,000, 10 गेल्यावर 1,70,000. आता मंडळी बघितलं ते एक लक्षात येईल. 1,70,000, 1,70,000, 17,34, 3,40,000 म्हणजे एकास 2 अशा प्रॉफिट शेअरिंग रेशियो त्यांचं कॅपिटल राहिले. त्यामुळे आता जे काय पेड करायचं ते एकास 2 रेशियो P, Q आणि R ला आपल्याला वाटायचं. आता आपल्याकडे शिल्लक किती पैसे राहिले तर 1.5 लाख राहिले. ते आपल्याला एकास 2 रेशियो काय करायचे वाटायचे. लेस पेड P, Q and R कॅपिटल कंसात द्यायचा रेशो एकास 2. आता 1.5 लाख वाटायचे तर आपल्याला एकास 2 मध्ये कसे वाटणार तर 4 ने पहिलं 1.5 लाखाला काय करणार भागणार. 4 ने तुम्ही 1.5 लाखाला भागला की तुम्हाला किती मिळतील 37,500. सो P ला देणार 37,500, Q ला देणार 37,500 आणि R ला मात्र देणार 37,500 गुणिले 2 कारण त्याचा रेशो 2 आहे 75,000. आता ती अमाउंट मायनस केली की आपल्याला कॅपिटलचा बॅलन्स मिळेल 1,32,500, 1,32,500 आणि 75,000 मायनस केली 3,40,000 मधनं की आपल्याला मिळतील 2,65,000. अशा पद्धतीने सेकंड रिअलायझेशन मधनं काही गोष्टी आपण पेड केल्या. आता आपण थर्ड रिअलायझेशन बघणार. थर्ड रिअलायझेशन बघितलं तर ते 3,50,000 पैकी 5,000 काय गेलेलं आहे रिअलायझेशन एक्सपेन्स. 3,45,000. सो लिहायचं पुढं थर्ड रिअलायझेशन 30 सप्टेंबर 30 सप्टेंबर 3,45,000. आता काही इश्यू राहिला नाही. डायरेक्ट एकास 2 रेशो आपण तिघांना काय करणार वाटणार. लेट्स पेड टू P, Q and R कॅपिटल रेशो आहे 1:2. आता एकास 2 रेशो 3,45,000 रुपये आपल्याला काय करायचे वाटायचे. उत्तर काढलं तर आपण 4 ने भागल्यावर 3,45,000 राहिले 86,250. 86,250, 86,250 आणि तिसऱ्याला मात्र 86,250 गुणिले 2 म्हणजे थोडक्यात 1,72,500 असं आपण काय करू कॅल्क्युलेशन करू. आता मायनस केलेल्या अमाउंट की आपल्याला काय मिळेल तर 46,250. इथं देखील 1,32,500 मधनं 86,250 म्हणजे 46,250 आणि इथं 2,65,000 मध्ये 1,72,500 गेले की शिल्लक राहते किती 92,500. एवढी कॅपिटल तिघांची राहिली. इथं 3,45,000 मधनं 3,45,000 गेले म्हणजे आपल्याला नील शिल्लक राहिली कॅश अवेलेबल. यावेळी आपल्याकडे फोर्थ रिअलायझेशन 31 ऑक्टोबरला 31 ऑक्टोबरला फोर्थ रिअलायझेशन झालं. किती फोर्थ रिअलायझेशन आहे आपण बघूया. फोर्थ रिअलायझेशन बघितलं ते 1,62,000 आहे. 3,000 रुपये एक्सपेन्स त्यातनं गेले म्हणजे राहतात 1,59,000. सो 1,59,000 हे आपलं थर्ड रिअलायझेशन आलं. आता हे थर्ड रिअलायझेशन एकास 2 रेशो जर आपण वाटलं तर 1,59,000 भागिले 4 केल्यावर आपल्याला किती मिळतात बघा 39,750. 39,750 आणि याचा 2 आहे आजचा. तो 39,750 गुणिले 2 म्हणजे किती येतात 79,000
500. अशा पद्धतीनं आपण काय केलं, वाटलेलं आहे. हे वाटल्यानंतर शेवटी आपल्याकडे कॅश अवेलेबल 1,59,000 मधले 1,59,000 गेले म्हटल्यावर कॅश अवेलेबल आपल्याकडे राहते की बी म्हणायचं इथं लेट पेड टू ए बी अँड सी कॅपिटल एकास 2. कॅश अवेलेबल 3 झाली. आता वाटायला पैसा नाही. 43,250 मधनं 39,750 गेले म्हणजे आपल्याकडे किती शिल्लक राहतात, 6,500 आणि 92,500 मधनं 79,500 गेले किती तर राहतात 13,000. आता हे जे 6,500 आणि 13,000 राहिले हा काय आहे तर हा लॉस ऑन रिअलायझेशन आहे. जेव्हा या वरच्या कॅपिटलच्या आकड्यापेक्षा पेड केलेल्या कॅशचा आकडा शेवटी कमी येतो तेव्हा तिथे लॉस ऑन रिअलायझेशन असतं. या कॅपिटलच्या आकड्यापेक्षा पेड केलेल्याचा आकडा जो आहे तो जर जास्त आला तर तिथे प्रॉफिट ऑन रिअलायझेशन असतं. अर्थात कॅपिटल आहे 43,250 आणि पेड केले कॅश 49,750. सो कमी आकडा आलाय. सो इथं म्हणायचं लॉस ऑन रिअलायझेशन. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम आपण काय केलेला आहे, सॉल्व्ह केलेला